चला, हे आता रिटायरमेंटचे गिफ्ट आहे, म्हणजे स्कूलमधून मिळाले आम्हाला. आमचे सर रिटायर झाले ना, तर आम्हाला हे असे गिफ्ट मिळाले. आता खोलून बघते मी काय काय आहे याच्यात. याच्यात मला असं वाटतं वॉच आहे, कारण की दर तासाला आहे ना टुन 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 घंटी वाजते. आता खोलून पाहते. तर चला आपण आता गिफ्ट ओपन करते मी. वाटलंच मला कपडे असेल म्हणून. अरे आमच्या सरांसाठी छान असा ड्रेसचा कपडा आहे, शर्ट पीस आणि पॅन्ट पीस. म्हणजे मला साडी मिळालीच असेल. दिसते इथे असं साडीसारखं. क्रीम कलरची आहे. ते छानच आपल्याला लावासाठी जर कुठं गिफ्ट द्यायचं असलं तर. वाव, साडी छान आहे. साडी छान आहे, कलर पण छान आहे. कोणी दिलं? कोणी दिलं? ही म्हणजे हे गिफ्ट आहे ना आम्हाला पूर्ण स्कूलवाल्यांकडून मिळालं. जो स्कूलचा स्टॉप असते ना त्यांच्याकडून, सगळ्यांकडून ही आम्हाला गिफ्ट मिळालेली आहे. तर ही बघा अशा पद्धतीची साडी आहे. साडी खूप छान आहे, कॉटन सिल्कमधली आहे. छान अशी माठ माठ काढलेली आहे याच्यावर. आणि हे बघा खालून आहे ना असे छान याला बारीक स्टोन लावलेले आहे बघा. आणि कलर तुम्हाला सांगता नाही येणार नेमका कसा आहे. तर थोडा ऑरेंज, क्रीमिश, पीच ऑरेंज आहे. पीच ऑरेंज आहे ना, एकदम हलका ऑरेंज आहे. आता रात्रीचा हा असा दिसतो लाईटमध्ये, माहीत नाही कसा दिसेल तर, पण छान आहे कलर. ए राणी, आईकडून साडी घेतली ती अशीच आहे का? थोडं डार्क कलर आहे त्याचा, आहे ना? कोणती साडी? ती दिवाळीकडून नाही भेटली का? आणि याच्यातला ब्लाऊज पीस माहीत नाही कुठे असेल. रनिंगमध्ये ब्लाऊज पीस आहे बहुतेक. छान आहे साडी. आता बघू हे गिफ्ट. पण मला तरी वाटते ही वॉच आहे. वॉच. वॉच क्लॉक. वॉचच आहे मला वाटतं क्लॉक. तरी, कारण ते वॉल क्लॉक. सर्व शिक्षकांना वाटलं की वॉच दिली म्हणजे अशी लावली म्हणजे आठवण राहते. आणि अशाच वस्तू द्यायला पण पाहिजे ज्या आठवणीत राहील आपल्या. म्हणजे बघा साडी घातली म्हणजे मला आठवण येईल ना की या या लोकांनी मला साडी गिफ्ट केली. छान आहे. वाव, किती सुंदर आहे. हे तर तशीच आहे, हां, आपल्याकडे आधी होती ती आकाशी ब्ल्यू कलरची. कलरची, पण ते खालचं वेगळं होतं. म्हणजे तशाच पॅटर्न मध्ये आहे पण हे जे हालते ना हे पेंडल, हे खूप सुंदर आहे. म्हणजे असं गोल्डन आणि मधामध्ये असं काचेचं ग्लास टाईप. बघा हे बघा, जवळून दाखव. सुंदर आहे, छान आहे. थँक्यू शाळेवरच्या सगळ्या शिक्षकांना गिफ्ट दिल्याबद्दल. आणि खरंच वॉच खूप सुंदर आहे.
मी लावली घरामध्ये तुमची आठवण म्हणून. छान आहे, मस्त. मला हे ना हे खूप आवडलं, हे ग्लासचं खूप छान आहे हे ग्लासचं. तर हे झाले आम्हाला मिळाले गिफ्ट. आणि आज ना ॲमेझॉनवरून मी मागे ड्रेस बोलवला होता. खरंच ॲमेझॉनवरून ना, म्हणून मला भीती वाटते कुठली वस्तू बोलवायची. मी ड्रेस बोलवला म्हणजे सलवार सूट डबल एक्सलचा, आणि ॲमेझॉनने पाठवला मला 4 एक्सलचा. तो इतका ढिला झाला की मला तो वापस करावा लागला, म्हणजे मी रिटर्न केला. आता त्या बदल्यात मी म्हटलं जाऊ दे, डबल जर ड्रेस बोलवला तर पुन्हा असंच होईल, म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवायचे कंटेनर बोलवले आणि कुंड्या बोलवल्या. आता पहा त्या कुंड्या कशा आल्या. तर अगे हे आलं ॲमेझॉनवरून, आणि एक आता पुन्हा आणते. त्याने इकडे आहे ना काहीतरी सप्ताह आहे मंदिरात चालू, तर स्पीकरचा आवाज येतो जास्त म्हणून दार बंद केलं. तर आता पाहते याच्यामध्ये कशा पद्धतीने कुंड्या आल्या. मागच्या छान आल्या होत्या UV प्रोटेक्शन म्हणून, आणि त्या कुंड्यामध्ये ना झाडं पण इतके सुंदर झाले, मस्त मोठे मोठे फुलं येते गुलाबाला. आणि ज्या बाकीच्या माझ्या जो जुन्या कुंड्या होत्या मातीच्या सिमेंटच्या, त्याच्यामधले झाडं ना पूर्ण खराब झाले. पण ह्या कुंड्यामधले छान आहे. तसं फुलाचं राईट बरोबर मागे सरक. पॅकिंग खूप जबरदस्त केली, पण सामान नाही व्यवस्थित पाठवते ॲमेझॉन. मागे मी एकदा बोलवलं काय, त्या छोट्या कॅन्डल असते ना त्या बोलवल्या होत्या. तर मला माहीत आहे त्यांनी काय छोटा प्लॅस्टिकचा तुकडा पाठवला त्याच्यामध्ये, आणि रिटर्नसाठी मी टाकलं ना तर रिटर्न घ्यायला कोणी आलं पण नाही. म्हणून मला ना ॲमेझॉनवरून खरंच खूप भीती वाटते. आणि मी माझा पर्सनल अकाउंट कधीच देत नाही पैसे हे करायसाठी, त्यांच्याच ॲपमध्ये जमा करते पैसे. माझं मिशोला पण तसंच आहे, मी मिशोला पण मिशोच्याच ॲपमध्ये पैसे जमा करते, कोणालाच आपलं पर्सनल अकाउंट मी देत नाही. पण मिशोचं एवढं नाही आहे, म्हणजे रिटर्न पण लवकर होते आणि वस्तू पण पहिल्याच वेळेस छान येते. आता मी एक ड्रेस बोलवला 500 रुपयाचा सलवार सूट, मी दाखवेल तुम्हाला, फिटिंगला टाकला थोडंसं. हां, मागे जसे बोलवले तसेच आले. छान आहे ह्या कुंड्या, UV प्रोटेक्शन आहे. म्हणजे आता मी जे वरती झाडं लावले ना, मी तुम्हाला दाखवेल, इतके सुंदर झाडं झाले याच्यामध्ये, म्हणजे उन्हानं खराब होत नाही झाडं, कारण त्या तशाच बनवलेल्या आहे ना, त्याच आकाराच्या आहे ना. आणि इतके मोठे मोठे फ्लावर येतात, आणि झाडं खरंच खूप मस्त झाली. आणि माझ्या बाकीच्या जुन्या कुंड्यामधले खूप खराब झाले झाडं. राहू दे ना, आता हे खोल. याच्यामध्ये फ्रीज कंटेनर बोलावले, पाहते आता कसे आले. बाजूला करत्या कुंड्या. माझं ना भरपूर असं सामान फ्रीजमध्ये राहते, म्हणजे आपलं कडधान्य किंवा ड्रायफ्रूट्स, धने, जिरं, साबुदाणा, पोहे, रवा, असं मी थोडं थोडं बाहेर काढून ठेवते, आणि बाकीचं माझं फ्रीजमध्येच राहते. तर त्याच्यामुळं मला हे फ्रीज कंटेनर पाहिजे होते. फाडणं काढावंच लागेल ना. बरं कैची इकडे. असंच फाडणं, हां, असंच फाड. ते प्लॅस्टिकमुळं ना जाम झालेले आहे. ते डब्बा काढ पहिलावाला. हो, तोच नाही निघत आहे ना. छान आले डब्बे, काहीतरी BP फ्री असं काहीतरी लिहून होतं त्याच्यावर.
म्हणजे तुम्ही हे फ्रीजरमध्ये पण ठेवू शकता आणि खालचा जो डबा असा समजा फ्रीज त्याच्यात पण ठेवू शकता. आणि माझ्याकडे ना भरपूर असं कडधान्यानं मी फ्रीजमध्येच ठेवत असते. मॅगी किंवा पास्ता, डाळी हे सगळं मी फ्रीजमध्ये ठेवत असते. प्लॅस्टिकमध्ये जरा जास्त फसून आहे. असे किती 6 आहे हे डबे. हे बघा, हे असा 6चा सेट आहे हा. 2, 4 आणि हे 6 आणि हे त्याच्यावरचे झाकणं. याच्यामध्ये एक दुसरी पण डिझाईन येते ज्याला झाकण नाही राहत, असे खुलेच असतात. आणि ते म्हणजे आपण त्याच्यात भाजीपाला म्हणा किंवा मुळा, गाजर, शेंगा असे ते ठेवू शकतो. पण याला मला याच्यामध्ये धान्य ठेवायचं आहे म्हणून हे असे झाकणाचे आहे. बघा, असे झाकणं लावलेले आहे. तर आता मी हे फ्रीजमध्ये याच्यामध्ये सगळे कडधान्य ठेवणार. आता एखादी फ्रीजचा व्हिडिओ टाकेल ना तेव्हा काय काय ठेवेल मी याच्यात मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर पुन्हा एकदा आमच्या शिक्षक लोकांचं पुन्हा मनापासून खूप खूप म्हणजे धन्यवाद त्यांना. आमच्या सरांचा खूप त्यांनी म्हणजे खूप छानपैकी सांगितलं, सर असे आहे तसे आहे, छान आहे. तर पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद. आणि खूप छान लोक आहे शाळेवरचे. ठीक आहे, चला बाय. तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.